नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात शरद पवारांची भेट. महाड शहरामध्ये देव दानवाच्या युद्धाची अनोखी परंपरा. आणि कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सभासद नोंदणी अभियानाला प्रारंभ. आता पाहूयात सविस्तर वृत्त. एक्सवरील सोशल मीडिया पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींनी लोकांना एकत्र आणण्यात आणि सौहार्दाचे बंध मजबूत करण्यात या सणाच्या भूमिकेवर भर दिलाय. मी तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आनंद आणि आनंदाने भरलेला हा सण प्रत्येकाच्या जीवनात नवीन उत्साह आणि नवीन ऊर्जा निर्माण करेल आणि देशवासियांमध्ये एकतेचे रंग अधिक गहिरे करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत. बारामतीमध्ये कृषी विज्ञान केंद्रास माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी भेट दिली आहे. यावेळी पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होते. शरद पवार, जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी बारामती कृषी विज्ञान केंद्रांतर्गत करण्यात आलेल्या नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञान पीक पद्धतीची माहिती घेतली. कोकणात शिमगा उत्सवाला सुरुवात झाली आहे. या शिमग्यात कोकणात विविध ठिकाणी अनेक खेळ खेळले जातात आणि असाच शिमगा कोकणात विविध परंपरेने चालू असतो आणि त्यातीलच एक वैशिष्ट्य म्हणजे महाडमधील देव दानव युद्धाची परंपरा. रायगड जिल्ह्यातील महाड शहरामध्ये गवळीआळी येथे प्रथेप्रमाणे होळी उत्सव साजरा केला जातो. होळी उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी देव दानवाच्या युद्धाची परंपरा कायम आहे. गेली अनेक वर्षांपासून गवळीआळी येथे ही परंपरा चालू आहे. प्रथम सालाबाद प्रमाणे होळी दहन केली जाते आणि नंतर दोन गटांमध्ये म्हणजेच देव आणि दानव युद्ध सुरू होते. सर्व ग्रामस्थ एकमेकांच्या अंगावर जळके लाकूड फेकून ही परंपरा कायम करून होळी उत्सव सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज भोई प्रतिष्ठानतर्फे पुण्यात रंगबरसे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळेस या कार्यक्रमाचे 30वे वर्ष होते. या कार्यक्रम खास स्पेशल चाइल्ड, अनाथ व अपंग मुली यांच्यासाठी दरवर्षी या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. दरवर्षीप्रमाणे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला हा कार्यक्रम. तरुण तरुणी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांनी डीजेच्या तालावर ठेका धरत या कार्यक्रमाचा आनंद लुटलाय. आज धुळवडीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अमरावती शहरात जवळपास 100 पोलीस रस्त्यावर उतरलेत. यात 3 DCP आणि 12 अधिकाऱ्यांचा समावेश होता. तसेच महत्त्वाच्या ठिकाणी चौकात नाकाबंदी लावण्यात आली. दारुड्यांनी शहरात धुमाकूळ घालू नये यासाठी ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम सुद्धा पोलिसांकडून राबवण्यात आली होती. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. होळीची धुळवड सुरू असताना राजकीय धुळवड देखील सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. राजकीय पक्षांकडून सभासद नोंदीसाठी विविध संकल्पना आखल्या जात आहेत. दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी अभियानासाठी कोल्हापुरात 25 पिंक कलरच्या गाड्या तयार करण्यात आल्यात. अजित पर्व लिहिलेल्या या गाड्यांवरती अजितदादांसह मंत्री हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या नेत्यांचे फोटो लावण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आरसोलेकर यांच्या
संकल्पनेतून या 25 पिंक गाड्या आजपासून कोल्हापूर जिल्ह्यातील 10 विधानसभा मतदारसंघात जाणार आहेत. या पिंक गाड्यांच्या माध्यमातून पहिल्यांदा कागल तालुक्यातील सभासद नोंदणी पूर्ण करण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात 10 लाख सभासदांची नोंदणीचं टार्गेट देण्यात आलंय. अजितदादांच्या गुलाबी जॅकेटची चर्चा राज्यभर सुरू आहे. त्यातच आता कोल्हापुरातील या पिंक गाड्यांची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू झाली आहे. सर्वत्र धुळवड धूमधडाक्यात साजरी होत असताना दुचाकी आणि चारचाकी वाहनधारक बेधुंद होऊन वाहन चालवतात. रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या तरुणाईवर नियंत्रण ठेवता यावं आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी भंडाऱ्यात ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. मोटार वाहन कायद्याचं उल्लंघन होऊ नये आणि धुळवड आनंदात साजरी करावी असं आवाहन भंडारा पोलिसांनी तरुणाईला केलंय. काल सर्वत्र होळीचा उत्साह साजरा होत असताना नाशिकच्या मनमाडमधील कांदा गोडाऊनला रात्रीच्या सुमारास आग लागल्याने लाखो रुपयांचा कांदा आणि कांद्याचे शेड आगीत भस्मसात झाले. या आगीत 15 लाख रुपये जळून खाक झालेत. ही आग कोणीतरी लावल्याचं व्यापाऱ्याचं म्हणणं आहे. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. मारहाण प्रकरणातील आरोपी सतीश भोसले उर्फ खोक्याबाई याला शुक्रवारी प्रयागराजवरून छत्रपती संभाजीनगरमध्ये आणण्यात आले. त्यानंतर खोक्याबाईला शिरूर कासार येथील न्यायालयात हजर करण्यात आले. या सुनावणी अंती न्यायालयाने सतीश भोसले याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता 20 मार्च पर्यंत खोक्याचा मुक्काम पोलीस कोठडीत असेल. यावेळी सतीश भोसले याच्या वकिलांनीही आपली बाजू मांडली. बीड तालुक्यातील बेलगाव येथील बेलेश्वर संस्थानचा पायी दिंडी सोहळा आज एकनाथ महाराजांच्या यात्रेत श्री क्षेत्र पैठण येथे रवाना झालाय. श्री क्षेत्र बेलेश्वर संस्थान बेलगाव तालुका बीड ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडी सोहळा हा मठाधिपती महंत महादेव भारती महाराज आणि महंत शांतीब्रह्म तुकाराम भारती महाराज यांच्या मार्गदर्शनात दिंडीचे आज प्रस्थान झाले. भानुदास एकनाथच्या गजराने परिसर भक्तिमय होऊन गेलाय. यावेळी टाळकरी, झेंडेकरी, विणेकरी यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती. आगामी इंडियन प्रीमियर लीग हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्सचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली, ज्यामुळे बहुप्रतीक्षित हंगामापूर्वी फ्रँचायझीसाठी एक नवीन अध्याय सुरू झालाय. दुबईमध्ये झालेल्या ICC चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजयी मोहिमेत भारताचा भाग असलेल्या अक्षरने नेतृत्वाची भूमिका स्वीकारली आहे. या बातमीचा वेळ झाली. प्राईम टाईम बुलेटिनमध्ये तेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.